आणि आईला ना त्रास होतोय. औषधावर कॉफी 1:04 वाजलेले आहेत. पण आम्ही मराठी मीडियमचे म्हणायला गेला आयो जेवण करत आहोत असं बोल. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. माझा घसा आज सुद्धा खराबच आहे, अजून बरा नाही झाला. काल रात्री पण झोप नाही आली व्यवस्थित, पण ठीक आहे. पाटा थोडीशी झोप आली. मी आज कारल्याची भाजी बनवत आहे, तेही कोणताही मसाला न वापरता सिंपल. फोन जी आहे इथं देवाची पूजा करत आहेत ॲज युजल सकाळ सकाळी. देवासाठी चपातीचा नैवेद्य बनवायचा आहे. पटकन पीठ मळते, चपात्या करते. अरे कधी होणार स्वयंपाक? झालं मला फक्त 15 मिनिट फोडची. काल मला डबा दिला नाही, मी म्हणलं चला आजारी आहे. आज पण आजारीच आहे. जरा थोडी ठीक हो. आणि तुझा आवाज बसलाय, आवाज बसलाय, झोप नाही. रात्री 2-3 वेळा मला जाग आली. रात्रभर जागे थोडी. औषध पिले का? कधी पिणार? अरे काय लावले? माझ्या हाताखाली कोण आले? औषध घे 2-3 तास लागत असर व्हायला. नको पहिला औषध घे. घाणड. अरे जे घाण किंवा कडवट लागतं ना तेच चांगलं असतं शरीराला. जसं कारलं कडू लागतं म्हणून काही लोक खात नाही, पण ते शरीराला चांगलं असतं. काढा का पिती? कारण ते गोड टाकते, गोड लागतं म्हणून पिती. हे औषध जर तुला उग्र लागतं किंवा नाही का, गुळाचा काढा गोड लागतो, तू गोड टाकते म्हणा. हे पे ना. काय होते? बाबा. अरे त्याचा वास उग्र किंवा म्हणतात ना घाण वाटते तुम्हाला, पण ते चांगलं आहे. तू घे बघ, 2-3 दिवसांनी नीट होणार मला सांगशील. 4-5 दिवस झाले पण अजून नीट. औषध तू किती दिवसापासून किती? हे काल आणि आज 2 टाइम झालं ना, मग लगेच कशी काय नीट होशील मला सांग. 3ऱ्या दिवशी मी पण एक डॉक्टरच आहे. डब्बा आज दिला डब्बा तुम्हाला. सॉरी बरं का, तू आजारी असताना मी तुला त्रास देते. क्या कर सकते हो, आपको बनाना नहीं आता. बाहेर खायचं शिका. चपाती भाजी येतं मला, पण वेळ आहे का? प्रयत्न करा सकाळी लवकर. तुमची पण झोप होत नाही माझ्यामुळं. मी म्हणत होते की मी इकडे झोपते माझ्या. आपको कुछ नहीं होना चाहिए. हा बच्चे रो. कोणीच्या ऑफिसला गेलेले आहेत आता, आणि मी आता चौकट पूजन आणि तुळशी पूजन करते. तुळशीला मी मगाशीच अर्पण केलेलं. मी आता देवाला नैवेद्य अर्पण करत आहे, आणि ही बिना कांदा लसणाची भेंडी बनवलेली आहे मी देवासाठी खास. प्राणाय स्वाहा, पाणाय स्वाहा, व्याणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. चला तर मग देवाचं जेवण झालेलं आहे. आता मी जेवण करते. चिरंजीव अजून आवरतायत, कोण ब्रश करताय, कोण अजून बिछाण्यातून उठताय. मी आज व्यायाम नाही करणार, म्हणलं मला भूक लागली, जेवण करते. आजचे दिवस व्यायामला सुट्टी, कारण की रात्रभरा बसणं आई झोपलेली नाही. झोपच नाही, काय करायचं. खोकल्याने वैतागले मी अक्षरशः. माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असा खोकला झालेला आहे, पूर्ण घसा जाम झालेला आहे. काय कर, 1 मिनिटाची झोप भेटते, 1 मिनिट सुद्धा झोप लागत नाही. तसं नाही, 1 मिनिटाची कधी कधी लागते. जेवणामध्ये मी खात आहे भेंडीची भाजी, शापूची भाजी, कारलं आणि चपाती. आज मी भाकरी नाही बनवली, कारण हाच स्वयंपाक मला बनवणं कठीण झालं होतं. खूप खणखणी आणि अंग पण दुखत होतं. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. जेवण झालेलं आहे माझं. मी आता दूध गरम करायला ठेवते. या भांड्यामध्ये मी पाणी गरम करते गुळण्या करण्यासाठी. मीठ टाकते थोडंसं. मग आज का नाही गेला कॉलेजला?
कॉलेजला जाऊशीच वाटत नाही. मग काय करूश वाटतं? जाऊ शकतो. अरे ये तो भोगविला जीवन है. तरुण मुलांनी कधी झोपून राहायचं नसतं. पढाई करो, कॉलेज जाओ. मागील आठवड्यामध्ये एक दिवस कॉलेजला गेला शनिवारी आणि या आठवड्यामध्ये फक्त सोमवारी. आज बुधवार आहे, काल गेला नाही. आज थोडी बुधवारी. सॉरी, आज गुरुवार आहे, फक्त सोमवारी गेला. गेलो 3 दिवस. सोमवारी गेला फक्त. सोमवार, मंगळवार, बुधवार. काल नाही काय तर छोट मत बोलू. 2 दिवस. 2 दिवस होतो असा तर मुलगा आहे. मग आता काय करू? करिक्युलम असतं असे कॉलेजचं. सर्क्युलर करिक्युलम म्हणजे काय? करिक्युलम म्हणजे शेड्यूल्ड. शेड्यूल. बघ आम्ही मराठी मीडियमचे. वा 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 वा. घे काले खाना काले. मनाचा मित्र आलेला आहे मनाला घ्यायला. आणि हा फारुसाचा अजून कॉलेज झोपलेला. मी आता उठवले भला झाल्यानंतर. लहानपणी असंच असायचं, मित्र मित्राला घरी घेऊन घ्यायला यायचं शाळेला जाण्यासाठी. आता सेम कंडिशन अशी झालेली. कसंच बळा निवांत. आमच्या सगळ्यांना प्रॉब्लेम झालेले. बरं झालं आता कपडे घातले. दिवस एवढाच असतो. तुम्हाला जसं माहिती आहे आजारी आहे, त्याच्यामुळं आजची घरातली कामं सगळी माझ्याकडे सोपवण्यात आलेली आहेत. त्यामुळे आता मी भांडी घासून घेतो. नंतर टेरेसवर जाऊन पक्ष्यांसाठी पाणी द्यायचं आहे, ते करतो. म्हणजे खूप मला आवडतो. कसं आमचं टेरेस. झालं का? ॲट लास्ट आई उठलेली आहे. 1 तासभर आराम केला मी. 1 तास? 1:04 वाजलेले आहेत. मी झोपलेच नाही, मला खोकत होती. उठून बसले तरी खोकत होती. आता मी उठून काय केलं, कपडे मशीन लावले आणि ते काढा बनवायला ठेवलेला आहे माझ्यासाठी. धन्यवाद दादू. दादूने माझ्या भांडी घासली, पाणी ठेवून आला पक्षाला, मनाने झाडू मारलं. आज माझ्या मुलाने कामं केलेली आहेत, मला आराम मिळाला थोडंसं तरी. जे मला आवडत नाही ते दिसतंय. तर हा आहे भोपळा. बाप, एवढा मोठा भोपळा सकाळी भाभीने आणून दिलेला आहे. तर मी काय करते, आता संध्याकाळी भाजीला अर्धा बनवते आणि अर्धा फ्रीजमध्ये ठेवते कट करून. आमच्या घरामध्ये फक्त मीच भोपळा खाते, मुलं भोपळा खात नाही. कोणाची थोडासा खातात. मलाच भोपळा आवडतो, पण मला पर्यायच नाही भोपळा खाण्याशिवाय. अंजी आता बनवते. आमच्या फ्रीजमध्ये जागा कमी, कारण आमचं छोटूसा फ्रीज आहे ना, मी एवढा ठेवते फ्रीजमध्ये. बघू बसते का. फोंड्याची काल मंडईतून हे लाकडी घाण्याचं तेल घेऊन आलेले आहेत आणि हे तेल आणलेलं आहे श्री रामकृष्ण ऑइल मिलमधून, ज्याची स्थापना 1949 मध्ये झालेली. आम्ही नेहमी या दुकानात आणत असतो तेल आणि मीठ. यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे तेल भेटतात. खोबरेल तेल, तिळाचं तेल, बदामाचं तेल, अक्रोड तेल. तर हे 5 किलो आणलेलं आहे. आता एक पिंपीमध्ये भरून ठेवते मी. काढा तयार झालेला आहे. तर गॅस बंद करते. आयुष्यात पहिल्यांदा एवढे दिवस मी आजारी पडलेली बाबा. माझ्या बरोबर यावेळेस काय होतं काय कळत नाही मला. मी कधीच 2 दिवसावर आजारी पडत नाही. यावेळेस जवळजवळ 5वा दिवस आहे की मी आजारीच आहे. आजारी म्हणजे काय, खाते पिते कामं पण करते, फक्त या खोकल्यामुळे झोप नाही. मला खूप इरिटेट होतं हे सगळं. जा तुला प्यायचा काढा. एक पावशेभर कॉफी प्लस है, ज्यामध्ये आहे भांड्यामध्ये. कितना पिएगा? इसके साथ
एक के साथ एक बिस्किट के साथ और एक नुस्ता पीने का। बापरे, कॉफी लवर, पोहा लवर, ऑल फूड लवर आहे ये. पिले 2-3 तुळशीची पानं तोडून घेते खायला. ही म्हातारणी. एवढे बस. आज दिवसभर म्हणा कपडे घातलेले दिसत आहे. बरं वाटलं. हा, नाही तर लोक विचार करत असतील या पोराकडे कपडेच नाहीयेत, गरीब पोरगा. मना बाहेर गेलेला, त्याला म्हणलं भाजी घेऊन ये. मनाने भाजी आणलेली आहे आणि काही किराणा माल पण आणलेला आहे. ही आणलेली चंदन बटव्याची भाजी, माझी आवडती भाजी. आणि याच्यामध्ये खाऊ आणलेला आहे, राजगिरावडी, चिप्स, हे सतोय. चला तर मग मी सकाळसाठी चंदन बटव्याची भाजी तोडून ठेवलेली आहे. आणि इथं अर्धा लिटर म्हशीचं दूध पण आणलेलं आहे. इरजण लावायचं आहे मला, कारण उद्या चतुर्थी आहे आणि आमच्या सासऱ्याचं उद्या दुसरं मासिक आहे. आणि जे मामा येतात आमच्याकडे मासिक जेवायला, त्यांची असली चतुर्थी उपवास, त्यांच्यासाठी साबुदाणा पण भिजवून ठेवायचा आहे झोपते वेळेस. आणि या म्हशी दुधाचं दही पण लावायचं आहे. मना लेक्चर अटेंड करत आहे जर्मन भाषेचं. आणि दादू यायचा देवपूजा करत आहे. आई पनीर बनवत आहे आणि आईला इथं त्रास होत आहे कांद्याचा. पनीर भुर्जी आणि भोपळ्याची भाजी बनवणार आहे संध्याकाळी भाज्यामध्ये. आईसाठी भोपळा आणि आमच्यासाठी भुर्जी. पनीर. बाकी बनवू का भात? जैसी आपकी इच्छा. आम्ही आता जेवण करत आहे. जेवण करत आहोत असं बोल. भाकरी आणि पनीर, उत्कृष्ट कॉम्बिनेशन. आईसाठी भोपळा. द्या 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 द्या. नाही, एकच ताट.